नमस्कार मित्रांनो, मागील धडा म्हणजेच लेसन 6 मानसिक उपचारांची व्यावहारिक तंत्रेमध्ये आपण प्रत्यक्ष उपयोगात आणता येतील अशी तंत्र समजून घेतली. आपण पाहिलं अंतर्मनाला स्पष्ट सूचना कशा द्यायच्या, झोपण्यापूर्वीची मानसिक अवस्था किती प्रभावी असते, सकारात्मक विधानांची पुनरावृत्ती कशी परिणाम घडवते आणि आपल्या विश्वासाचा उपचार प्रक्रियेवर कसा प्रभाव पडतो. त्या धड्यात आपण शिकलो की योग्य पद्धतीनं वापरलेलं मन आपल्यासाठी काम करायला सुरुवात करतं. आता आजच्या लेसन 7 अंतर्मनाची प्रकृती जीवनाभिमुख असतेमध्ये आपण अधिक खोलात जाणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत अंतर्मन नेहमी जीवनाच्या बाजूनं का कार्य करतं, आपल्या विचारांचा शरीरावर नेमका कसा परिणाम होतो, नकारात्मक हस्तक्षेप आपण कसा थांबवू शकतो आणि विश्वासाच्या शक्तीनं परिवर्तन कसं घडू शकतं. हा धडा तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव करून देईल. तुमच्या आत कार्यरत असलेली शक्ती नेहमी तुमच्या उत्कर्षासाठीच काम करत असते. चला तर मग धडा 7 सुरू करूया. तुमच्या एकूण मानसिक जीवनापैकी जवळजवळ 90% भाग हा अचेतन पातळीवर चालत असतो. जर तुम्ही अंतर्मनातील या जीवनदायी शक्तीचा योग्य उपयोग केला नाही तर तुमचं जीवन मर्यादित, संकुचित आणि संघर्षमय होऊ शकतं. तुमच्या अचेतन प्रक्रिया नेहमी सृजनशील आणि जीवनाकडे नेणाऱ्या असतात. अंतर्मन हे तुमच्या शरीराचं अदृश्य निर्माता आहे. ते प्रत्येक पेशी, प्रत्येक कार्य आणि प्रत्येक जैविक प्रक्रिया घडवत असतं. ते दिवसाचे 24 तास कार्यरत असतं. ते कधी झोपत नाही. ते नेहमी तुमचं रक्षण करतं आणि शक्य तितक्या प्रकारे तुम्हाला आधार देतं. तुमचं अंतर्मन हे असीम बुद्धिमत्तेशी जोडलेलं असतं. त्याची दिशा नेहमी वाढीकडे, उत्कर्षाकडे आणि जीवनाकडे असते. महान स्वप्न, उच्च ध्येय, व्यापक दृष्टी ही सर्व प्रेरणा अंतर्मनातूनच उगम पावते. तुमचा सर्वात खोल आणि अढळ विश्वास हा बाह्यमनातून नव्हे तर अंतर्मनातून निर्माण होतो. अंतर्मन तुमच्याशी अनेक मार्गांनी संवाद साधतं. अंतःप्रेरणा, अचानक आलेली कल्पना, इशारा, उत्साह, तीव्र इच्छा किंवा एखादी सर्जनशील चमक. ते तुम्हाला पुढे जाण्यास, धाडस करण्यास, नवीन उंची गाठण्यास प्रवृत्त करतं. इतरांसाठी प्रेम जादवण्याची, त्यांचं रक्षण करण्याची भावना ही देखील अंतर्मनातूनच वर येते. इतिहासात असे प्रसंग घडले आहेत ज्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लोकांनी असामान्य धैर्य दाखवलं. संकटाच्या वेळी अंतर्मनातून उठणारी ती तीव्र जीवनशक्ती मानवाला स्वतःपेक्षा मोठं कार्य करायला प्रेरित करते. महान कलाकार, कवी, संगीतकार आणि लेखक हे त्यांच्या अंतर्मनाशी सुसंवाद साधतात. त्यामुळे त्यांची सर्जनशीलता अखंड वाहत राहते. उदाहरणार्थ रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन हे झोपण्यापूर्वी आपल्या अंतर्मनाला कथा सुचवण्याची विनंती करत. त्यांनी स्वतः नमूद केलं आहे की कल्पना त्यांच्याकडे जणू एखाद्या दृश्यपटाप्रमाणे हळूहळू उलगडत येत असत. तसंच मार्क ट्वेन यांनी अनेकदा सांगितलं की त्यांची लेखन शक्ती ही त्यांच्या अंतर्मनातील असीम साठ्यातून येत असे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, अंतर्मन हे सर्जनशीलतेचं अथांग भांडार आहे. मनाचं कार्य शरीरावर प्रतिबिंबित होत असतं. बाह्यमन आणि अंतर्मन यांचा परस्पर संबंध शरीरातील मज्जासंस्थेद्वारे प्रकट होतो. जाणीवपूर्वक केलेली कृती ही ऐच्छिक मज्जासंस्थेद्वारे नियंत्रित होते, तर श्वसन, पचन, हृदयाची धडधड यांसारख्या प्रक्रिया या स्वायत्त मज्जासंस्थेद्वारे नियंत्रित होतात. मेंदूतील विविध भाग जसे की सेरिबेलम, ब्रेनस्टेम आणि ॲमिगडाला हे या प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा बाह्यमन एखादा विचार सत्य म्हणून स्वीकारतं तेव्हा तो संदेश मेंदूमार्फत अंतर्मनाकडे पाठवला जातो. अंतर्मन त्या विचाराला सर्जनशील माध्यमातून शरीरात आणि परिस्थितीत रूपांतरित करू लागतं. अशा प्रकारे विचार वस्तुस्थितीत उतरतात. एक बुद्धिमत्ता शरीराची काळजी घेत असते. तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी एक सामूहिक बुद्धिमत्तेचा भाग आहे. त्या एकत्रितपणे काम करतात आणि दिलेल्या मानसिक आदेशांनुसार प्रतिसाद देतात. जरी आपण शरीरातील प्रत्येक प्रक्रिया जाणून घेत नसू तरी त्या अत्यंत नेमकेपणाने चालू असतात. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा बाह्यमन भीती,
चुकीचे विश्वास आणि नकारात्मक कल्पना वारंवार अंतर्मनात नोंदवते. ही नोंद जणू ब्लूप्रिंट प्रमाणे अंतर्मनात साठवली जाते आणि मग अंतर्मन त्या आराखड्यानुसारच कार्य करू लागतं. म्हणूनच विचारांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. अंतर्मन सामान्य हितासाठी कार्य करतं. तुमचं अंतर्मन नेहमी सुसंवाद, स्वास्थ्य आणि शांततेच्या दिशेने कार्य करतं. त्याची स्वतःची एक जीवनदृष्टी असते, जी वास्तववादी आणि संतुलित असते. तुमची जाणीव असो वा नसो, अंतर्मन सतत सक्रिय असतं. ते शरीराची निर्मिती करतं, परंतु त्याची प्रक्रिया शांत आणि अदृश्य असते. अंतर्मनाचं स्वतःचं जीवन आहे, जे नेहमी समतोल, आरोग्य आणि उत्कर्षाकडे वाटचाल करतं. त्यात दैवी मानदंड असतात, जे तुमच्या माध्यमातून प्रकट होण्याची वाट पाहत असतात. नैसर्गिक सुसंवादाच्या सिद्धांतात मानव कसा हस्तक्षेप करतो? योग्य आणि वैज्ञानिक विचार करण्यासाठी सर्वप्रथम सत्य जाणून घेणं आवश्यक आहे. एक जुनी म्हण सांगते, सत्य जाणून घ्या आणि ते तुम्हाला मुक्त करेल. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे तुमच्या अंतर्मनातील त्या असीम, जीवनाकडे नेणाऱ्या बुद्धिमत्तेशी सुसंवाद साधणं. जेव्हा तुमचा विचार किंवा कृती अंतर्मनाच्या जीवनदायी प्रवाहाशी विसंगत असते, तेव्हा त्याचे परिणाम मर्यादा, संघर्ष आणि असंतुलनाच्या रूपात दिसतात. वैज्ञानिक संशोधन सांगतं की आपलं शरीर सतत नव्याने घडत असतं. पेशी बदलतात, ऊतकं नूतनीकरण होतात. म्हणून जर भीती, राग, द्वेष, मत्सर या भावनांनी आपण आपल्या शरीरावर परिणाम घडवला, तर त्याची जबाबदारी आपलीच आहे. तुमच्या सगळ्या विचारांची गोळाबेरीज म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही नकारात्मक विचारांना थांबवू शकता. अंधार दूर करण्यासाठी प्रकाश आणावा लागतो. थंडी घालवण्यासाठी उष्णता निर्माण करावी लागते. तसंच वाईट विचारांवर विजय मिळवण्यासाठी चांगले विचार जाणीवपूर्वक जोपासावे लागतात. चांगुलपणावर ठाम राहा. सकारात्मकतेवर विश्वास ठेवा. वाईट आपोआप कमी होऊ लागतं. निरोगी, सक्षम आणि कणखर असणं सामान्य आणि आजारी असणं असामान्य कसं? जेव्हा एखादं मूल जन्माला येतं, ते पूर्ण आरोग्यासह येतं. त्याची सर्व अवयव व्यवस्थित कार्यरत असतात. हीच नैसर्गिक अवस्था आहे. आरोग्य, समतोल आणि सामर्थ्य. आत्मसंरक्षणाची प्रवृत्ती ही प्रत्येक जीवात सर्वात शक्तिशाली प्रेरणा असते. जीवनाचा नियम हा वाढीचा नियम आहे. संपूर्ण निसर्ग वाढ, विस्तार आणि विकास याच दिशेनं कार्य करतो. जिथे विकास आहे तिथे जीवन आहे. जिथे जीवन आहे तिथे सुसंवाद आहे आणि जिथे सुसंवाद आहे तिथे संपूर्ण आरोग्य असतंच. आजारी पडणं ही नैसर्गिक अवस्था नाही. ती संकेत देते की आपण जीवन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं विचार करत आहोत. जर तुमचे विचार अंतर्मनाच्या सर्जनशील आणि सुसंवादी तत्वांशी जुळत असतील, तर तुम्ही जीवनाच्या सुरात सूर मिसळत आहात. पण जर विचार विसंगत, भीतीपूर्ण किंवा नकारात्मक असतील, तर ते हळूहळू शरीर आणि मनावर ताण निर्माण करतात. म्हणूनच आरोग्य पुनर्स्थापित करण्यासाठी भीती, चिंता, मत्सर, द्वेष हे विचार दूर करणं आवश्यक आहे. पाठकण्याचा क्षयरोग. बरा झाला. पाठीच्या कण्याचा क्षयरोग हा अत्यंत गंभीर आजार मानला जातो. इंडियानामधील इंडियानापोलिस येथे राहणाऱ्या इंडियानापोलिस शहरातील फ्रेडरिक एलियास अँडरस यांना हा आजार झाला होता. त्यांची चालण्याची क्षमता जवळजवळ नष्ट झाली होती. वैद्यकीय निदानानुसार बरे होण्याची शक्यता अत्यल्प होती. पण त्यांनी हे अंतिम सत्य मानलं नाही. त्यांनी प्रार्थना आणि सकारात्मक विधानांचा मार्ग स्वीकारला. ते दिवसातून अनेक वेळा एक विधान मनोमन पुन्हा पुन्हा म्हणत, मी पूर्ण आहे, मी सक्षम आहे, मी सशक्त, प्रेममय आणि सुसंवादी आहे. हे शब्द रात्री झोपण्यापूर्वीचे शेवटचे आणि सकाळी उठल्यावरचे पहिले शब्द झाले. ते स्वतःसाठीच नव्हे, तर इतरांसाठीही आरोग्य आणि प्रेमाचे विचार पाठवत. हळूहळू त्यांच्या मनातील विश्वास मजबूत झाला. भीती किंवा नकारात्मकता आली की ते लगेच आपल्या सकारात्मक विधानाकडे परतत. कालांतरानं त्यांची प्रकृती सुधारू लागली. विश्वास,
सातत्य आणि अंतर्मनाशी सुसंवाद यांनी त्यांच्यात परिवर्तन घडवलं. ते पुन्हा सक्षम, ताठ उभे राहणारे व्यक्ती बनले. बायबलमधील एका वचनाचा अर्थ याच दिशेनं सूचित करतो. तुमचा विश्वास तुम्हाला पूर्णत्व देतो. अचेतन शक्तीवरचा तुमचा विश्वास तुमचा इलाज करतो. एक तरुण माझ्या अंतर्मनाच्या उपचारक्षम शक्तीवरील व्याख्यानासाठी आला होता. त्याला गंभीर नेत्ररोग झाला होता. डोळ्यांच्या तज्ज्ञांनी त्याला सांगितले होते की एक अत्यंत नाजूक आणि धोकादायक शस्त्रक्रिया करावी लागेल. पण जेव्हा त्यानं प्रार्थनेचा आणि मानसिक प्रक्रियेचा वैज्ञानिक आधार समजून घेतला, तेव्हा त्याच्या विचारांमध्ये बदल झाला. तो स्वतःशी शांतपणे म्हणू लागला, माझ्या अंतर्मनानेच माझे डोळे निर्माण केले आहेत आणि त्यांचं पुनर्निर्माण करण्याची शक्तीही त्याच्यात आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तो स्वतःला शांत, तंद्रीसारख्या अवस्थेत नेत असे. त्या अवस्थेत तो आपल्या नेत्रतज्ञाची प्रतिमा मनात उभी करत असे. तो कल्पना करत असे की डॉक्टर त्याच्यासमोर उभे आहेत आणि आनंदानं म्हणत आहेत, अविश्वसनीय सुधारणा झाली आहे, हा तर चमत्कार आहे. ही कल्पना तो झोपण्याआधी साधारण 5 मिनिटं जिवंतपणे अनुभवत असे. 3 आठवड्यांनंतर तो पुन्हा तपासणीसाठी गेला. डॉक्टरांनी तपासले, पुन्हा तपासले आणि आश्चर्यानं उद्गारले, हे कसं शक्य आहे? ही तर विलक्षण सुधारणा आहे. नेमकं काय घडलं होतं? या तरुणानं डॉक्टरांची प्रतिमा आणि सकारात्मक विधान एक मानसिक साधना म्हणून वापरली. त्यानं आपल्या अंतर्मनावर पूर्ण आरोग्य हा संदेश खोलवर कोरला. विश्वास, सातत्य आणि अपेक्षेच्या शक्तीनं त्यानं आपल्या अंतर्मनाला प्रभावित केलं. अंतर्मनात आधीपासूनच निरोगी डोळ्यांचा संपूर्ण आराखडा अस्तित्वात होता. जशी पूर्ण आरोग्य ही कल्पना त्यात दृढ झाली, तसं अंतर्मनानं पुनर्संतुलनाची प्रक्रिया सुरू. मनन करण्याचे मुद्दे 1. तुमचं अंतर्मन तुमच्या शरीराचा खरा निर्माता आहे. ते दिवसाचं 24 तास कार्यरत असतं, परंतु नकारात्मक विचारांनी तुम्ही त्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणता. 2. झोपण्यापूर्वी अंतर्मनाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जबाबदारी द्या. ते योग्य वेळी उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवतं. 3. तुमच्या विचारांवर जागरूक नजर ठेवा. ज्या विचारांना तुम्ही सत्य म्हणून स्वीकारता, तेच विचार अंतर्मन वास्तवात उतरवतं. 4. अंतर्मनाला नवीन आराखडा, नवीन ब्लूप्रिंट द्या. तुम्ही स्वतःचं मानसिक आणि शारीरिक पुनर्निर्माण करू शकता. 5. अंतर्मनाची दिशा नेहमी जीवनाभिमुख असते. तुमचं काम बाह्य मनाचं आहे. त्यात फक्त सकारात्मक, विधायक विचार पाठवा. 6. शरीर सतत नूतनीकरणाच्या प्रक्रियेत असतं. तुमचे विचार बदलले तर तुमचं आरोग्यही बदलू शकतं. 7. निरोगी आणि सशक्त असणं ही नैसर्गिक अवस्था आहे. आजारीपण ही विसंगतीची खूण आहे. तुमच्या अंतरंगात सुसंवादाचं तत्व जन्मजात आहे. 8. भीती, द्वेष, चिंता आणि काळजी या भावना शरीरातील पेशींवर परिणाम करतात. मानसिक ताण शारीरिक असंतुलनात रूपांतरित होऊ शकतो. 9. ज्या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक, ठामपणे सत्य म्हणून स्वीकारता, त्या तुमच्या मनात, शरीरात आणि परिस्थितीत साकार होतात. म्हणून चांगुलपणाला धरून ठेवा आणि जीवनाच्या आनंदात सहभागी व्हा. मित्रांनो, आजच्या धड्यात आपण समजून घेतलं की अंतर्मनाची दिशा नेहमी जीवन, आरोग्य आणि सुसंवादाकडे असते. आपण पाहिलं, विश्वास उपचार घडवू शकतो. सकारात्मक मानसिक आराखडा शरीरावर परिणाम करतो आणि आपण दिलेल्या विचारांनुसार अंतर्मन कार्य करतं. आता पुढील लेसन 8. इच्छित परिणाम कसे मिळवावेत मध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न सोडवणार आहोत. आपल्या ध्येयांची स्पष्ट कल्पना कशी तयार करायची? मनाला योग्य परिणामासाठी कसं प्रोग्राम करायचं? कल्पनाशक्ती आणि भावना वापरून यश कसं आकर्षित करायचं? आणि इच्छित परिणाम वास्तवात कसे आणायचे?
हा धडा तुम्हाला केवळ विचार बदलायला नाही तर परिणाम बदलायला शिकवेल. जर तुम्हाला अशा प्रकारचं सखोल ज्ञान आवडत असेल तर रॉयल ब्रेन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. कारण योग्य ज्ञान योग्य वेळी जीवन बदलू शकतं. पुन्हा भेटूया पुढील धड्यात. तोपर्यंत तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा.